आज महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आहे, आरक्षणासाठी आपला समाज रस्त्यावर उतरलेला आहे. मला विशेष वाटलं महाराज, आतापर्यंत पैसे देऊन हजारो लोकांनी समाज जमा केला असेल, गाड्या लावून जमा केला असेल, कोणी हॉटेलमध्ये खाऊन जमा केला असेल. अंतरवाली सराटीला जरांगे पाटलाची सभा झाली. मी ज्या ठिकाणी उभा होतो, ज्या ठिकाणी माझी गाडी लावली होती, त्या ठिकाणून 18 किलोमीटर व्यासपीठ होतं. एवढे लोक होते महाराज. तो समाज पैशाने आलेला नव्हता, तो समाज आमंत्रणाने आलेला नव्हता, तो समाज गाड्या करून म्हणजे पैसे देऊन गाड्या करून असा रोजाना आलेला नव्हता. तो समाज फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी अंतरवादी सराटीला आला होता. आज सुद्धा खेडला किती मोठी सभा झाली महाराज. काही मेळ आहे का? कुठून लोक येतात, काय येतात? माझी सरकारला विनंती, सरकार आम्ही जे आरक्षण मागतोय ते काही 5 किलो तांदूळसाठी 2 रुपयाच्या गावासाठी नाही मागत. आमचे पोरं 90, 95% पडून सुद्धा आमच्या पोरांना नोकऱ्या लागत नाही म्हणून अनेक तरुण पोरं आत्महत्या करतायत. एक आमच्याशी विनंती, आम्ही 2 पावलं पुढे आलो, तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे आणा. आणि 22 तारखेची वेळ दिलेली, अजून 4-5 दिवस घ्या, पण या दिवाळीला आमच्या पदरामध्ये आरक्षण रूपी दिवा टाका. निश्चित शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि सरकारने ठरवलं तर काय नाही करू शकत महाराज. पाठीमागं शेती विधायक कायदा पास झाला होता, पंजाबच्या लोकांनी विरोध केला, 16 महिने आंदोलन केलं. किती महिने आंदोलन केलं? त्यात अनेक शेतकरी शहीद झाले. पण 16 महिन्याचं आंदोलन झाल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा तो कायदा रद्द करावा लागला. तुम्ही जर ठरवलं तर अख्खं गाव झोपेला असताना, सगळे लोक झोपेला असताना तुम्ही रविवारच्या दिवशी शपथविधी घेऊ शकता. एवढे बुद्धिमान लोक आहे तुम्ही लोकांचे घर फोडायला लागले, 50 आमदार गायब करायला लागले. तर आरक्षण तुमच्या एकदम छोटाशी गोष्ट आहे. आम्ही असं नाही म्हणत दुसऱ्याचं काढा ना आम्हाला द्या, पण आमचं जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला द्या. अरे 70, 700, 800 मार्क पडून सुद्धा आपले पोरं MBBS ला लागत नाही, आणि प्रायव्हेट MBBS आपल्यासारख्या गरीबाला पुरवत नाही. 1.5 कोटी रुपये एका कॉलेजचं डोनेशन आहे. मग असंच ठरवलं का यांनी डॉक्टरच्याच पोरांनी डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोरांनी वकील व्हायचं, पुढाऱ्याच्याच पोरांनी पुढारी व्हायचं? नाही हो महाराज. कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा वकील झाला पाहिजे. मोदी साहेब तर म्हणतात देश महासत्ता करायचं. चांगलं मत आहे तुमचं, नक्की महासत्ता करा. पण महासत्ता केव्हा होईल देश? ज्या दिवशी देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल, त्या दिवशी हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा योजना राबवायला लागले की गरीब गरीबच राहायला लागला आणि श्रीमंत श्रीमंतच व्हायला लागला. दुष्काळ जरी पडला तरी गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. कोरोना जरी आला तरी गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्रित या. कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन न करता. अरे विशेष आहे महाराज, 50 लाख 70 लाख समाज असताना एका सुद्धा पोलिसाची गरज अंतरवाली सराटीला पडली नाही. हा जगाला दिलेला या मराठ्याने आदर्श आहे महाराज. काय एक कॅबिनेट मंत्री जर तुमच्या गावात आला तर त्या एका कॅबिनेट मंत्र्याला सांभाळण्यासाठी 60, 70, 100, 2-2 हजार पोलीस असतात. एक CM जर आले तर इथं 50 लाख लोक येतात. आज एवढी मोठी सभा झाली तर साधा खरूज सुद्धा कोणाला लागला नाही. हा आदर्श जर हा समाज देत असेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. आपणही 2 पावलं पुढे येऊन आमच्या झोळीमध्ये निश्चित त्या गौर गरीब मुलांच्या हितासाठी निश्चित सरकारने 2 पावलं पुढे यावं अशी मी सरकारला वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो. 1.5 शनदेव 33 कोटी देव असून सुद्धा लोक थडग्याच्या दर्शनाला जातात. हे दुर्भाग्य हिंदू धर्माचं महाराज. एवढे देव असताना बाकीच्या देवाची गरज नाहीये, पण आपली मानसिकता चुकीची झालेली. तुम्हाला असं वाटतं हे केलं की माझं बरं होईल, ते केलं की माझं बरं होईल. काहीच बरं होणार नाही. तुम्ही एकच देव घ्या, त्या देवाच्या पाठीमागा लागा, तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू महाराज तुम्हाला, तुताऱ्यांचा आवाज कमी करा, चुकीतले बोकस तरी आवाज येते. दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडल्यानंतर एका शेतकऱ्याने बागायती एरिया सुंदर डाळिंब वगैरे लावलेले, पाणीच नाही. काय करावं? मित्रांनी सांगितलं आपल्याला बोर घ्यायची. काय घ्यायची? बोर घ्यायची. बोरची मशीन बोलवली. 25-30 एकर जमीन होती.
बोर घ्यायला सुरुवात केलं, ते बोर 20 फूट गेलं की तो शेतकरी थांबला, दुसरीकडे घे खड्डा. असं करता 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 त्यांना अख्ख्या शेतात खड्डे केले. पाणी लागलं, वेळही वाया गेला, पैसेही गेले, अख्ख्या शेतात खड्डे झाले आणि पाणी लागलं नाही. पण त्या शेतकऱ्याने जर तोच बोर तसाच खाणला असता तर 100% त्याला पाणी लागलं असतं. तसं 1000 देवाच्या मागे लागण्यापेक्षा एकच देव घ्या. काय घ्या? एकच देव घ्या आणि तो देव कमीत कमी 1000 फूट खाली खांदा. देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत जन्माला आले, पण पांडुरंग परमात्मा सोडून त्याने दुसऱ्याच्या समोर मस्तक सुद्धा ठेवलं नाही. महाराज, वारकरी संप्रदायाची खासियत आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळात सुद्धा अनेक देव असतील. तुकोबरायने तर जाहीर निषेध केला, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. अरे ज्या देवाला स्वतःला खायला भेटत नाही ते देव तुमची काय पोटाची थळगी भरतील. काही लोक सांगतात आम्ही देवीला नवस करतो. काय नवस करतो? बोकड्याचा नवस आहे. आतापर्यंत कोणत्या देवीने बोकड्या खाल्ल्या? नाव देवीचं करतात आणि खातात. हे अजिबात नाही. त्या 2000चा बोकड्या कापण्यापेक्षा त्याच 2000चे त्या देवी मातेला पत्र दिल्यानंतर देवीला आवडणार नाही का? त्याच 2000ची देवीच्या मंदिराला फडशी दिली तर देवीला आवडणार नाही का? अरे त्याच 2000चं जर सिमेंट दिलं मंदिरासाठी देवीला आवडणार नाही? नाही 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 नाही. तुमच्या तोंडाचे चोचले भरण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही देवायचं काय केलं? नाव खराब केलंय. महाराज सांगितलंय, पण काम क्रोध बकरा मारा. तुमच्या अंतकरणातला जो काम रूपी बकरा आहे, क्रोध रूपी बकरा आहे, तो मारा आणि पूजा रुक्मिणीच्या वरा. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबा ना बाकीचं काही करण्यापेक्षा सांगतो तुम्हासी भजारे. मग तुकोबराला असंही म्हणता येतो, तर सांगतो तुम्हासी भजारे मसोबा, सांगतो तुम्हासी भजारे बिरोबा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. का? तोची एकदान ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू गा. सर्व गोष्टी आहे देण्यासाठी तो सक्षम आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरी राव. तुम्ही त्याचं चिंतन करा, बाकीचं काही करायची गरज नाही. उपवास करत असताना उपवास सुद्धा जास्त नाही सांगितले. सोमवार आणि एकादशी धरा याच्यासाठी शास्त्र आहे. एकादशी करावं याच्यासाठी 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे आणि सोमवार धराव याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे. पण गुरुवार धराव याच्यासाठी प्रमाण कुठंच नाही. शुक्रवार धराव याच्यासाठी तर अजिबात नाही. अहो काय काय रविवार सुद्धा धरतात हो, अजिबात नाही. एका मुलीचं लग्न झालं मायांनो, तुमच्यासाठी उदाहरण आहे, कारण उपवास करायला तुम्ही 1 नंबर आहे महाराष्ट्रात. एका माय माऊलीचं लग्न झालं, थोडं लक्ष देऊन ऐका. लग्न झाल्यानंतर 2 महिन्यानं ती माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. ए ठकू, काय ग, कस काय तुझ्या सासरचं वातावरण? तिच्या डोळ्यालाच धारा लागल्या. ही रडायला लागली. म्हणे बाई, माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी. काय माझ्या सासरवाडीचं वर्णन करू ग? माझा सासरा माझ्या बापापेक्षा जास्त जीव लावतो मला. बर 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 बर. आणि सासू ग, काय माझ्या सासूचं वर्णन करू ग? सासू तर मला पोटच्या आई सारखं जपती. बर 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 बर. आणि देर ग, काय माझ्या देराचं वर्णन करायचं ग? मला छोट्या भावासारखा एवढा जीव लावतो. बर 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 बर. आणि ननन ग, ननन तर एवढी चांगली आहे, बा 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 24 तास माझं ऐकते, अजिबात मला कधी उलटून बोलत नाही. बर बर. देराचं सांगितलं, नननचं सांगितलं, सासूचं सांगितलं, सासऱ्याचं सांगितलं. आणि त्या ठकूला तिची मैत्रीण म्हणे, का ग बाई, ज्याच्यासाठी तू सगळं घरदार सोडून गेली तो नवरा ग? ठकू म्हणे, बाई तो 6 महिने झालं मला बोलतच नाही. काय म्हणली? 6 महिने झालं तुम्हाला बोलत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या मायानो. लग्न झाल्यानंतर सासरवाडीमध्ये नवऱ्यानं प्रेम करावं का बाकीच्या लोकांनी? नवरा जर प्रेम करत असला तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. काय? नवरा म्हणजे काय माया हो? एकादशी. आणि बाकीचे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार यांचं काय खरं आहे महाराज? सासू सासरे यांचा जास्त ताण घ्यायचा नाही. हरी आला हाता मग काहीची तुकोबराय सांगतात ना, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास,
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत. बस पंढरपूरची वारी केली ना आणि एकादशीचा उपवास केला ना तर बाकीचं काहीच करायची गरज नाही. हत्ती के पाव मे. आणि जगाचा मालक एकदा हातात आल्यानंतर बाकीचं काय घेऊन बसले म्हणून सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. जन्म पोरांनो शांत बसा. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर? गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा. तुमचं वय निघून गेल्यानंतर तुम्ही वाऱ्या करता अजिबात नाही. तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. अरे 65 वर्षाचा माणूस झाला की सरकार त्याला म्हणतं भाऊ तू घरी मर फुकटचं पेन्शन घे डोक्याला त्रास देऊ. 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांनी का पाटकुळी घेऊन फिरायचं का? ते नेमकं काय करायचं काय? वय झाल्यानंतर पक्षात किंमत राहत नाही तर परमार्थात कशी राहील? एवढं जरी कळलं तुम्हाला पुण्यावाल्या ना तरी भरपूर झालं. काय जास्त डोकं लावायची गरज आहे? कोणत्याही गोष्टी वयात पाहिजे. तरणा भाग्यवंत. छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांती म्हातारपणात नाही केली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ म्हातारपणी नाही लिहिला, वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय. अरे धर्मवीर संभाजी राजेने क्रांती केली वयाच्या 16व्या वर्षी. भारत भ्रमण केलाय स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16व्या वर्षी. आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानोबराय सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलेली. म्हणून परमार्थ वयात तोपर्यंत करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काय महाराज घरचे किंमत देत नाही बाहेरचे काय देणार? म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. नाही जर केलं तर मग नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात ते प्रयत्न अगोदरही अनेक लोकांनी केले, आताही करतायत, पुढे जरी केले तरी त्याच्यात आतापर्यंत कोणी सक्सेस झाला नाही. प्रमाण घ्या. जमेला पण जमेला बाप मसना गेला. जमेला पण जमेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तुम्ही लगेच गदर कर नका जाऊ कीर्तनाकडे या. जमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. ऐका ना दादा, तुमचा आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप मसनात गेलाय, त्याच्या कोण संसार झाला नाही. आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची महाराज? संसारात जेवढे प्रयत्न करसाल तेवढं दुःख आहे, कारण याचं बीजारोपण दुःखातून झालंय. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरी दुरावसी दोरी. 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 करिता भरोवरी दुरावसी
करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता दुरावसी दूरी भवाची दूरी भवाची दूरी वावसी करिता दुरावसी दूरी भवाची घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात करिता बरोबरी दुरावसी ट्रबल कमी कर थोडं याच करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहव ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात असं वाटतंय माणसाला की हे झालं की मी सुखी होईल ते सुखी नाहीच होऊ शकत महाराज माणूस तुम्ही पहा ना जे सत्तेत नाही तेही दुःखीचे आणि जे सत्तेत ते सुद्धा दुःखीचे तुम्ही म्हणसाल सत्तेत नाही ते दुःखी जे सत्तेत नाही त्यांना कधी सत्ता येईल म्हणून दुःखी आहे आणि जे सत्तेत आहे त्यांची कधी निकाल लागल तेही दुःखीचे म्हणजे टेन्शनच आहे ना सगळं ज्याचं लग्न होत नाही तेही दुःखीचे ज्याचं लग्न झालं तर ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे ज्याला लेकरं होत नाही तेही टेन्शन मध्ये ज्याला लेकरं होऊन ते सांभाळत नाही ते सुद्धा टेन्शन मध्ये ज्याला कीर्तन नाही ते बी कंथ आहे आणि ज्याला दररोजचे 3-3 येते तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये ज्याला गाता येत नाही ते टेन्शन मध्ये ज्याला चांगलं गाता येतं सगळं टेन्शनच आहे महाराज असे काही काही लोक पाहतो आम्ही की 200-200 कोटी रुपयाच्या त्यांच्या हवेल्या आहे महाराज 50-50 कोटीचा बंगला पण घरात दोघच जण विठ्ठल रुक्मिणी हे त्याच्या थोबाडाकडे पाहतात ते त्याच्या थोबाडाकडे चहा द्यायला माणूस नाही हो का खायचे का अरे काय झालंय माहितीये का समाधान शांती आनंद हा कुठंतरी थांबण्यात आहे गड्यांना कुठंतरी थांबलं पाहिजे अरे थांबलं समाधान माना पैशाच्या मागे जर तुम्ही लागले ना तर हात तोडून देतो पैसा तुम्हाला भेटणार नाही पण तुम्ही थांबा पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे प्रसिद्धीच्या मागे माणसांना नाही लागलं पाहिजे आपण जिथं उभं राहू तिथं प्रसिद्धी आली पाहिजे अशी तयारी ठेवा महाराज परवा दिवशी माझा एक मित्र म्हणे मला आयफोन घ्यायचा म्हणलं कशाला रे नाही हो म्हणे जर आयफोन हातात असला की थोडं माणूस ब्रँडेड दिसतो म्हणलं मूर्खा आयफोन भिकाऱ्याकडे बी झाली मग तो का ब्रँडेड आहे का आयफोन ब्रँडेड नाही आयफोन आहे कोणाच्या हातात याला खूप महत्व आहे महाराज आयफोन वापरतो रिचार्जला पैसा नाही भिकाऱ्या वापरतो कशाला आयफोन वापरतो त्याच्यात रिचार्ज करायला पैसे नाही अजिबात नाही ज्या परिस्थितीमध्ये देवानं ठेवलंय ना तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा त्याच्यापेक्षा जास्त सुख नाहीच महाराज तुम्ही जेवढी अपेक्षा करसाल अरे आळंदीला आलो आपण त्यावेळेस आम्हाला खायला भेटत नव्हतं महाराज कोणी भेटावं ना आम्हाला खायला न्यावं कोणी आम्हाला चहा पाजावं अशी अपेक्षा 1.5 रुपयाला चहा भेटत होत तरी चहा पाजत नव्हतं कोणी मग त्या परिस्थितीत तरी समाधान राहिलो आज किती चहा आहे शुगर व्हायची वेळ आली एवढा चहा आहे तरी समाधान नाही ना पैसे नव्हते पैसे पायालाच भेटत नव्हते आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस अजिबात नाही एकादश आली की एवढं टेन्शन यायचं नेमकं काय खावं याचा मोठा प्रश्न होता आज खायला एवढं आहे तर टाइम 1% नाहीये खरं सांगू का देवाचं गणित एवढं सुंदर आहे महाराज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खाऊ देत नाही आणि ज्याला खायचं त्याला भेटत नाही ज्याची पचन क्रिया चांगली आहे जो 10 रोट्या खाऊ शकतो त्याला भीक मागितल्याशिवाय जमत नाही आणि काही खायला एवढं आहे की डॉक्टरने फक्त 4 टाइम गोळ्या सांगितल्या सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी 2 खातो दुपारी 2 खातो संध्याकाळी 2 खातो बस गोळ्यावरच त्याचं जीवन आहे पहा तुम्ही भारतातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे भारतातले जेवढे काही दिग्गज लोक आहे त्यांना कोणालाच पोरी नाही पोर नाही सगळ्याला पोरीचे प्रॉपर्टी एवढी की महाराष्ट्र बसून देवाचं गणितच आहे आमच्या गावात पोरग घऱ्या नावाचं लग्न झालं त्याचं मागच्या वर्षी मला नेहमी फोन केला की म्हणायचं पुरुषोत्तम दादा मी म्हणायचो काय रे गणप्या मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे मला चांगली इच्छा आहे गण्या देवान तुझी इच्छा पूर्ण करो नेमकं गण्याचं लग्न ठरलं गण्या फोन केला हॅलो दादा लग्न ठरलंय माझं म्हणलं बरं किती वाजता आहे रे 7:30ची वेळ आहे अमुक तारीख आहे तुम्हाला लग्नाला यावंच लागतं
तुम्ही जर लग्नाला आले नाही मंगलाष्टका म्हणली नाही तर मी पुरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मी खरं सांगू का, मी कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणत नाही प्यारे मोहन. याचं कारण असं आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलो. ज्याच्या लग्नात 2 महिने, दुसऱ्या महिन्यातच त्याचं उनगडलं. त्याच्यामुळे मी कोणाच्याच लग्नात मंगलाष्टका म्हणत. एका बावळ्यानं माझं युट्यूबवर मंगलाष्टक टाकलेलं आहे. लोक मला कीर्तनाचं लोक एक तर त्या दिवशी म्हणे तुमची बँड पार्टी का? म्हणलं हो. काय म्हणतील लोक. ह्या सोशल मीडियामुळे पूर्वी कीर्तन करायच्या तारखे घेण्यासाठी घरी जावं लागायचं. 2 दिवस मुक्काम करायचा तो महाराज आल्यावर. तर आता एवढं सोपं झालं, युट्यूबवरच नंबर टाकतात ते युट्यूबवाले. शहाणा स्वदेश म्हणे हो हॅलो पुरुषोत्तम महाराज का? आपण म्हणा हो आमच्या आवळवाडीमध्ये सप्ताह आहे. बर 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 सांगा ना कोणता दिवस घालायचा तुमचा? म्हणजे कोणता दिवस घाला 13वा. सोपं झालं महाराज. ऐका ना काय सांगत होतो मी तुम्हाला? गण्या. काय सांगत होतो? गण्या. मी लग्नाला गेलो, शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लगन. मला लांबूनच बामणान पाहिलं. बामण काका म्हणे अरे मला 1 महिना टिकू दे त्याच. शेवटची मंगलाष्टक चालू आहे तरी शेवटी माईक माझ्या हातात दिला. तदेव लग्नं श्रुतं तदेव तालाबलं चंद्र बलं तदेव विद्याबलं चंद्र बलं तदेव लक्ष्मी तदेव. झालं लग्न झालं. मग आता सगळे महाराज आलाय, गावचा महाराज जय हरी राम राम श्याम श्याम झाला. आणि गण्याला भेटायला मी वरती गेलो. स्टेजवर गण्याच्या हातात हात दिला. म्हणलं गण्या अभिनंदन झालं बाबा एकदाच तुझं लग्न. आणि 2 मिनिटांनी गण्याच्या बायकोकडे गेलो. खोटं सांगत नाही, असं काळं डांबर टाकलं देवान त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं गण्या कसं? म्हणे देवा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत. देवानं प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या मनासारखी दिली, देवाची किंमत कशी राहील? म्हणून ज्या गोष्टीमध्ये दिलं त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे. म्हणून ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करा. आणि जर तुम्ही इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर मग हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत सबटिपा घड बांधून नेईल. सरत सबटिपा सरत सबटिपा घड बांधून नेईल. सरत सबटिपा एका जनार्दनी आमचे काय वाचाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वार. पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वार. हो पिंगळा महाद्वारी बोल बोल तदेगा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तदेगा. पिंगळा महाद्वारी हे पिंगळ बाई पिंगळ पिंगळ बाई पिंगळ. हो पिंगळा ग बाई पिंगळा. पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा अवघा धागड पिंगळ. अवघा धागड पिंगळ. अवघा धागड पिंगळ. अवघा धागड पिंगळ. हा नाथबाबाचा पिंगळ आहे. काय नाथबाबाचा आहे. गाणे म्हणू नये असं माझं दुमत नाही. म्हणावं सगळं म्हणावं, पण धर्माला धरून म्हणावं, शास्त्राला धरून म्हणावं. ह्या बया कुठून गाणे आणतात? लिखाणच कशा करतात? काय ब्रह्मदेवानं बुद्धी दिली या बयाला काही कळत नाही. महाराज इतक्या बुद्धिमान आहे. काल मी रस्त्याने येत असताना एका ठिकाणी गुळाचा चहा घ्यायला थांबलो, म्हणून तिथं भजन चालू होतं. काय भजन आहे पहा, फक्त एक कडवं लक्षात आहे माझ्या. हा देवाच्या देवळात कोण ग उभी. मी मळ्यात पाहिलं होतं पण देवळात नाही अजून ऐकलं. मी पहिल्यांदाच ऐकलं. देवाच्या देवळात कोण ग उभी. मळवट भरते मी आई उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. म्हणून असं नाही, कुठून शोध लावतात बाबा बाबा बाबा. काय बय कोण लेखक होता त्यावेळेस काही तो जर सापडला ना मला त्याच्याकडनं कुठून
कुठून लिहितात असं नाहीये, म्हणलं पाहिजेत माणसानं. जनाई मुक्ताई नेसल्या हिरवी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये फुगडी. पहिल्या दिवशी ज्ञानोबाने फुगडी रंगून गेले. पहिल्या दिवशी ज्ञानोबाने फुगडी गावात रंगून गेले. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये नाव पण त्याच्यात कमीत कमी ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव तर असलं पाहिजेत महाराज. चांदण आता काय चांदणं झालं न कधी देवी आली काही माहित नाही, काही म्हणतात महाराज. असे गाणे काढलेले बाबा बाबा तिकडे जावं लागतं त्याला, ते संबळावरचे गाणे पाहिजेत तर ते आपल्याला काही जमत नाही म्हणावं ना माझं. आईचा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगटली वाणी, मोह महिषासुर मर्दना लागू त्रिविध तापाची कराया जाळणी. भक्ताला की तू पावसे निर्वाण, आईचा जोगवा मागेन. ह्या चाली तशा कीर्तनाला खूप घातक आहे. एखादीच्या जर अंगात आलं तर कीर्तन राहायचं बाजूला. काय काय मेळ आहे का महाराज, एवढा हलकट देव आहे आपल्या अंगात यायला महाराज. 8-8 दिवस आंघोळी करत नाही महाराज हे लोक. काय आमचं देव प्युअर 1001% अंगात येणं ही अंधश्रद्धा आहे. काय अंधश्रद्धा आहे. देव अंगात येत नसतो, ज्याला देवाचा अनुभव झाला तो देव स्वरूप होतो. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार करा. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. विठोबा जय जय. सचिन दादा पवार आपल्या सोबतला पुढे द्या. भावाचे कारण तुका ज्ञान विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुडी भवाची पुरी. ट्रबल कमी कर थोडा. भवाची पुरी वाहवसी. जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. पत्रम पुष्पम फलम तो यमे उमे भक्त्या प्रयशती तदहम भक्तिपरतमश्नावी प्रयतात्मनः. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी, भावाची भाव बळे आकळे एरविना कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती दादा, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. खरं सांगू, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. मी सांगतो नेहमी, मी मगाशी तुम्हाला बोललो रागात, याचं कारण सांगू का महाराज? हिंदू धर्माची जोपासना आपण हिंदू लोकांनी नाही करायची तर मग करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे. आज हिंदू धर्मावर तर संकट आहेच, ख्रिश्चन धर्माचं स्लो पॉइझन चालू आहे. अनेक ठिकाणी लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत, हिंदू लोक बेसावध आहेत. अरे त्यांचं टार्गेट 2024 नाही, त्यांचं टार्गेट 2029 सुद्धा नाहीये, त्यांचं टार्गेट 2040 आहे.
ज्यावेळेस ते या देशामध्ये 40% होईल त्यावेळेस ते म्हणतील तसं होऊ शकतं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या हिंदू धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजे.